नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या युट्यूबला कुठलाही नवीन व्हिडिओ आपण टाकलेला नव्हता किंवा आपल्या देवरे अकॅडमीच्या ऍपवर किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपल्या देवरे अकॅडमीचा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटू शकतात. त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, असे सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या देवरे अकॅडमीच्या ऍपला प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला सगळे व्हिडिओज भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा जशी कंबाईनची जी परीक्षा असते किंवा कंबाईनच्या परीक्षेचं शेड्यूल नक्की काय असणार आहे त्याबद्दल आपण एक चर्चा करणार. जसं तुम्हाला इथं दिसत असेल, संयुक्त चाचणी परीक्षा, यालाच काय म्हणतो आपण, यालाच आपण असं नाव ठेवले कंबाईन एक्झाम. किंवा जसं आधी 2017, 18, 19, 20 किंवा तुम्ही 2011, 12, 13 चा विचार केला, जसं 2011, 12, 13 ला PSI ची परीक्षा वेगळी असायची, STI ची परीक्षा वेगळी असायची, ASO ची परीक्षा वेगळी असायची, ज्यावेळेस SR हे पद आलेलं नव्हतं. या सगळ्या परीक्षा वेगवेगळ्या असायच्यात. आपण MPSCचा मागचा विचार केला तर जसं 2017-18 मध्ये आयोगाने विचार केला की या सगळ्या परीक्षा जसं PSI, STI, ASO या तिन्ही परीक्षा एकत्र केल्या, त्या परीक्षेला नाव ठेवण्यात आलं कंबाईन परीक्षा 17-18 मध्ये. परत 18, 19, 20, 21 पर्यंत बऱ्याच दिवस या परीक्षा चालल्यात. आयोगाला परत असं वाटलं जसं ग्रुप सी परीक्षा वेगळी येते, मग ग्रुप सी मध्ये हे जे पद तुम्हाला दिसत आहेत, जसं इथं टॅक्स क्लर्क, एक्साइज, इंडस्ट्रियल इन्शुरन्स, हे जे पद दिसत आहेत, या पदांचा पण सिलेबस कंबाईनचा सेम होता. मग आयोगाने परत 2023 मध्ये ग्रुप बी, जसं ग्रुप बी आणि ग्रुप सी हे दोन्ही एकत्र केले, याला नाव दिलं कंबाईन एक्झाम असं नाव देऊन टाकलं. मग विद्यार्थी मित्रांनो, याचा फायदा आयोगाला नक्की झाला, पण विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्याचा फटकाही बसलेला आहे. जसं एक विद्यार्थी सुरुवातीला PSI द्यायचा, STI द्यायचा, ASO द्यायचा किंवा SR ह्या परीक्षा देत होता. 12-13 चा विचार केला तसं तुम्ही समजा PSI ला एका परीक्षेला फेल झाला तर परत तुम्हाला पुढचा चान्स STI असायचा, त्याचा पुढचा चान्स ASO असायचा, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एक महिन्यात चान्सेस असायचे. त्याच्यानंतर बघा, समजा तुम्ही ही परीक्षा कंबाईन नापास झाला 2017 मध्ये, तर तुम्हाला एक चान्स असायचा हा क्लर्कचा किंवा ग्रुप सीचा एक चान्स असायचा. पण झालं काय पुढं की या दोन्ही परीक्षा एकत्र करून टाकल्या. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, हा ग्रुप बी चा भाग आहे आणि हा ग्रुप सी चा भाग आहे, दोन्ही एकत्र केलं, यांनाच काय नाव ठेवलं मी, कंबाईन. वर्षभरात तुमची जी परीक्षा होणार ती एकच होणार आहे. आता त्या परीक्षेचं नाव आहे संयुक्त चाचणी परीक्षा कंबाईन एक्झाम. ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्यासाठी जी प्रिलिम्स होणार आहे ती एकच होणार आहे आणि मेन्स पण मात्र एकच होणार आहे. पण मात्र प्रिलिम्स आणि मेन्सचे रिझल्ट मात्र हे पोस्ट वाईज लागणार आहेत, हे लक्षात घ्या. जसं तुम्हाला या परीक्षेबद्दल इथं माहिती असेल, जसं कंबाईन एक्झाम मी तुम्हाला आधीच सांगितलं, याला आपण ग्रुप बी म्हणतो किंवा याला सी म्हणतो. हा जो भाग आहे हा क्लास 2 कशामध्ये येणार आहे, हा नॉन गॅझेटेड मध्ये येणारा भाग आहे. कशामध्ये येणारा भाग आहे, नॉन गॅझेटेड आपण याला असं म्हणत असतो. कशामध्ये येणारा भाग आहे हा, नॉन गॅझेटेड, किंवा या पदांना आपण म्हणत असतो अराजपत्रित. अराजपत्रित मध्ये येणाऱ्या या सगळ्या परीक्षा आहेत. आणि इकडचा जो ग्रुप आहे ऑलरेडी हा ग्रुप सी मध्ये येतो, यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, याला आपण गट क असं म्हणतो. आणि सोप्या भाषेत याला आपण काय म्हणतो, याला आपण गट ब असं म्हणतो. काय म्हणतो याला, गट ब, हे लक्षात घ्या. जसं तुमचं PSI, STI हा जो भाग आहे, जसं राजपत्रित अधिकारी हा जो भाग आहे हा राज्यसेवेत येतो, आणि अराजपत्रित हा जो भाग आहे हा कशामध्ये येतोय, तुमचा अराजपत्रित हा जो भाग कशामध्ये येतो, हा तुमचा कंबाईन मध्ये येतो. मग अराजपत्रित मध्येच तुमचं काय तयार होतं, इथं ग्रुप बी आणि ग्रुप सी तयार होते, हे लक्षात घ्या. मग जसं तुमचं इथं जे पद आहे, जसं याच्यामध्ये तुम्ही विचार केला तसं PSI म्हणजे काय रे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याला 2 स्टार असतात त्याला आपण काय म्हणतो, फौजदार किंवा पोलीस उपनिरीक्षक असं पद आपण म्हटलेले. जसं पुढचा पदाचा विचार केला तर STI म्हणजे काय रे, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. जसं आधी हे सेल टॅक्स मध्ये होतं, पण GST आल्यापासून इथं काय तयार झालं, स्टेट विक्रीकर उपनिरीक्षक. जसं तुम्ही याचा विचार केला ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय सहाय्यक. तुम्हाला आयुष्यभरासाठी मुंबईमध्ये राहायचं असेल तर ASO व्हावं लागेल, कारण आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्येच एक मंत्रालय अवेलेबल आहे. तसं बघा SR म्हणजे काय, स्टॅम्प रजिस्टर. जसं आपण खरेदी खत किंवा घरांची खरेदी, जागेची खरेदी करतो, तर तिथं जे SR असलेले असतात त्याला आपण काय म्हणतो, स्टॅम्प रजिस्टर असं म्हणत असतो. हे नवीन पद MPSC ने आताच लेटेस्ट मध्ये ऍड केलेले. तर हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, याला म्हटलं जाईल तुम्हाला ग्रुप बी असं म्हणतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो भाग येतो टॅक्स असिस्टंट, हे जे पद येतं जसं STI च्या अंतर्गत काम करतं.
जसं एसटीआय वगैरे असतात, आधी काय एसटीआय ला टायपिंग वगैरे करावे लागत असत, मग एसटीआय क्लास 2 मध्ये येणारं पद स्वतःला टायपिंग करावं लागत, म्हणून आयोगाने एक नवीन पद काढलं 2014-15 पासून, तर त्या पदाचं नाव आहे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क. या दोघांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठी 30, इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40 याचं टायपिंगचे सर्टिफिकेट तुम्हाला लागतात. मराठी 30, इंग्लिश 30, 40 हे तिघं सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तुम्ही टॅक्स आणि क्लर्क या दोन्ही पदांच्या परीक्षा देण्यासाठी काय होतात, क्वालिफाईड होतात. पण याच्यासाठी तुमच्याकडे टायपिंग असलं पाहिजे. मराठी 30, इंग्लिश 30, 40 हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तुम्ही टॅक्स आणि क्लर्क हे दोन्ही परीक्षांना क्वालिफाईड होऊ शकतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, टॅक्स हे कोणाच्या अंतर्गत काम करतंय, एसटीआयच्या अंतर्गत. जसं क्लर्क हे कोणाच्या अंतर्गत काम करतंय, एएसओच्या अंतर्गत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रातले एमपीएससीने किंवा महाराष्ट्र शासनाने सगळ्यात मोठं डिसिजन घेतलं काही दिवसापूर्वी की महाराष्ट्र शासनाचे 36 जिल्ह्यात जेवढे क्लर्क आहेत हे कोण भरणार आहे, हे सगळे क्लर्क हे कंबाईन एक्झाम मधून, पण ते कोण, एमपीएससी मार्फत भरले जाणार आहेत. एमपीएससी ची परीक्षा कोण घेते, कंबाईन घेते, ते लक्षात घ्या. म्हणजे सगळे जे महाराष्ट्रातले क्लर्क, किंवा तुमची महानगरपालिका असू द्या, नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, कृषी आयुक्तालय असू द्या, या ठिकाणी जो क्लर्कचा भाग असतो याच्या सगळ्या परीक्षा कोण घेणार आहेत, तर ते एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार आहेत. म्हणजे आता कुठल्याही डिव्हिजन मध्ये क्लर्कची परीक्षा होणार नाही, तर ती परीक्षा एकच होणार आहे, एमपीएससी मार्फत क्लर्क भरले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक्साइज पीएसआय तुम्हाला माहिती आहे, याला पण 2 स्टार असतात. सगळे राईट्स क्लास 2 पण फक्त गट क मध्ये येणार पद. जसं इंडस्ट्रियल ऑफिसर आपण याला म्हणतो, या पदासाठी तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड असणारे स्टुडंट फक्त इथं फॉर्म भरू शकतात. ज्यांचा सायन्स बॅकग्राऊंड आहे असेच फक्त इथं विद्यार्थी फॉर्म भरतात. त्याच्यानंतर बघा इन्शुरन्स, जसं मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण पॉलिसी काढत असतो, त्यांच्या देखरेख ठेवण्यासाठी इन्शुरन्स हे पद तयार करण्यात आलेले. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलं, हा जो भाग येणार आहे हा कशामध्ये येणार आहे, हा तुमचा ग्रुप बी मध्ये, आणि इकडचा भाग जो येणार आहे ग्रुप बी, दोघांचे काय तयार होते, तर कंबाईन एक्झाम तयार होते. इथं लक्षात तुम्हाला या दोघांची, जसं पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर, टॅक्स, क्लर्क, एक्साइज, इन्शुरन्स यांची सगळी तयारी तुम्हाला आपल्या देवरे अकॅडमी मध्ये करून घेतली जाईल. 0 पासून तर 100 पर्यंत सगळ्या पदांची तयारी करून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे काय, देवरे अकॅडमी. नाशिक मधील सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी, सगळ्या गोष्टी तुम्हाला 0 पासून घेऊन जाणारी अकॅडमी, प्रत्येक विषयासाठी नामांकित प्राध्यापक आपल्याकडे शिकवत असतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. जसं या परीक्षेबद्दल आपण बघितलं तर याची प्री एक्झाम, जसं एक्झामचा पॅटर्न आपण विचार केला की एक्झामच्या विचाराबद्दल आपण बघितलं, जसं याची प्री एक्झाम किती मार्कांची असते, ही तुमची 100 मार्कांची असते. किती मार्कांची असते, प्रिलिम्स ही 100 मार्कांची असते. जसं मेन्स एक्झाम ही तुमची किती मार्कांची असते, ही 400 मार्कांची असते. बरोबर. तुम्ही म्हणणार आहात सर मग प्रिलिम्स मध्ये काय काय असणार आहे, जसं प्रिलिम्स मध्ये बघा तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंग हा भाग तुम्हाला इथे विचारलेला आहे 100 मार्कामध्ये. जसं तुम्हाला इथे हिस्ट्री असणार आहे, जिओग्राफी असणार आहे, पॉलिटी असणार आहे, इकॉनॉमिक्स असणार आहे, सायन्स असणार आहे, मॅथ्स रिझनिंग असणार आहे, करंट अफेअर असणार आहे. हे सगळे सब्जेक्ट म्हणजे जीएस चे सगळे सब्जेक्ट तुम्हाला कशाला असणार आहे, प्रिलिम्स मध्ये विचारले जाणार. हे लक्षात घ्या. तर हा झाला तुमचा प्रिलिमचा भाग. प्रिलिम एक्झाम किती मार्काची होती, 100. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा जो भाग तुम्हाला दिसतो इथं मेन्स, ही जी याची मेन्स किती मार्काची, 400 मार्काची. याच्यामध्ये पण पेपर 1 हा तुमचा मराठी ग्रामर, याला इथं तुम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत. इंग्लिश ग्रामर तुम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत. हे लक्षात घ्या. जो कंबाईन मेन्सचा, कंबाईन मेन्स मध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत. पेपर 1 हा, आणि इकडे तुम्हाला दिसत असणार आहे हा पेपर 2. पेपर 2 मध्ये 70% सिलेबस हा जवळपास पूर्व परीक्षेचा विचारलेला असतो. हे समजून घ्या. 70% सिलेबस हा तुम्हाला कुठला विचारलेला असतो, हा पूर्व परीक्षेचा. आणि 30% जो सिलेबस होतो न्यू ऍड, जसं याच्यामध्ये आता तुम्हाला नवीन ऍडिशन केलेलं आहे, जसं सायन्स टेक टाकलं, पर्यावरण टाकलं, जसं आरटीआय टाकलेला आहे, किंवा सांख्यिकी आणि थोडंफार जॉमेट्री, असा 30% नवीन ऍडिशनचा भाग याच्यात टाकले गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला बघा, मला एक सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरचा तुमचा परफेक्ट अभ्यास झाला आणि प्रिलिम्सचा सगळा अभ्यास झाला, तर जवळपास तुमचं प्रिलिम्स आणि मेन्सचा जवळपास फक्त मेन्स मध्ये 30% ऍड तुम्हाला अभ्यास करावा लागतो. हे लक्षात घ्या. बाकी खूप जास्त काही अभ्यास करण्याची गरज नाही मेन्स मध्ये. तर मेन्स ही टोटल तुमची कंबाईनची मेन्स ही 400 मार्काची. त्याच्यामध्ये तुमचा हा भाग इथे तुम्हाला दिसत असेल, हा जो भाग तुम्हाला इथं दिसतोय पेपर 1, आणि इकडचा जो भाग दिसतो हा तुमचा पेपर 2. तुम्ही बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे लक्षात घ्या. जसं हा तुमचा पेपर 1 मध्ये तुम्हाला इथं काय विचारलं, मराठी ग्रामर, आणि इथं काय विचारलेले, इंग्लिश ग्रामर. यालाच आपण काय म्हणतो, पेपर 2.
पेपर 1 सॉरी, आणि इथं पेपर 2 मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं 70% भाग काय हा प्री एक्झामचा आणि 30% भाग काय हा तुमचा न्यू ऍडिशन. मग त्याच्यात काय काय सांगितलं तुम्हाला, जसं याच्यामध्ये तुम्हाला काय काय येतंय, इथं सायन्स टेक विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला सांख्यिकीचा भाग असणार आहे आणि ईव्हीएस आणि ऍक्ट असा हा नवीन भाग इथं 30% मध्ये ऍड केलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर हा तुमचा मेनचा भाग झाला. त्याच्यानंतर बघा पुढचा जो भाग याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, जसं आपण बघितलं की पीएसआय हे जे पद आहे, जसं पीएसआय या पदासाठी तुम्हाला एक 100 पैकी, जसं 2023 पासून 100 पैकी 70 मार्काला तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय केलेले. जसं आधी काय व्हायचं, तुम्हाला पीएसआय परीक्षेमध्ये ग्राउंडचे मार्क्स पकडले जात होते. जसं पीएसआय ची मेन्स बघितली 400 मार्काची असायची, ग्राउंडचं 100 500 आणि ग्राउंड इंटरव्ह्यू 40, असे 540 पैकी रिझल्ट लागत होता पीएसआयचा. पण आयोगाने पीएसआय ग्राउंड हे आधी 60 मार्काला क्वालिफाईड केलं. त्याच्यानंतर ते आता किती झालेले 70. म्हणजे तुम्हाला 70 पेक्षा जास्त मार्क आली तर तुम्हाला तरच पीएसआयचा 40 मार्काचा त्या दिवशी इंटरव्ह्यू देता येतो, हे लक्षात घ्या. मग 40 मार्काचा इंटरव्ह्यू, कारण इथं हे मार्क्स आता पकडले जाणार नाहीये. म्हणजे पीएसआयचा फिजिकलचा इंटरव्ह्यू किती मार्काचा 40 मार्क. जसं पीएसआय बद्दल बघितलं, जसं पीएसआय या पदासाठी तयारी, जसं तुमची 100 मार्काची काय होते प्रिलिम्स, 400 मार्काची काय होते मेन्स, 100 मार्काचा काय होतं ग्राउंड आणि 40 मार्काचा काय होतो इंटरव्ह्यू. तर प्रिलिमचे मार्क्स हे तुमचे काउंटेबल नसतात आणि ग्राउंड आता 70 ला क्वालिफाय हे पण काउंटेबल नाहीत. म्हणजे फायनल परीक्षा तुमची पीएसआय ची किती मार्काची असणार, ही आता 440 पैकी तुमचा हा कट ऑफ लागणार आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथं लक्षात, पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टर बद्दल आपण बोललो तर 100 मार्काची प्रिलिमचे मार्क्स पकडत नाही, कारण प्रिलिम ही परीक्षा काय आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे. आपण त्याच्यात फक्त पास होणार आहोत. आणि 400 मार्काची तुम्हाला ऑलरेडी मी मेन सांगितली, याच्यामध्ये पण तुमचा काय तयार होता, हा पेपर 1 आणि इथं काय तयार होतं पेपर 2. पेपर 1 मध्ये मग तुम्हाला ऑलरेडी म्हटलं मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, इथं 50 क्वेश्चन, इथं 50 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. आणि इथं तुम्हाला ऑलरेडी प्री आणि 30% ऍडिशन झाले, मी सांगितले. आणि 100 पैकी तुम्हाला ग्राउंडला 70 मार्क आले तर त्याच दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकतात आणि 40 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यूची तयारी चांगली केली तर 25+ मार्क तुम्हाला सहज येऊन जातात. असा टोटल पीएसआयचा 440 पैकी कट ऑफ लागत असतो, बरोबर. फक्त पीएसआय या पदासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू आहे. बाकी या पदांचा आपण विचार केला, जसे तुम्हाला वरती हे पद दिसत असतील, तर ह्या पदांमध्ये फक्त पीएसआय हे जे पद आहे, जसं फक्त इथं 40 मार्काचा इंटरव्ह्यू आणि 100 मार्काचा काय तुम्हाला फिजिकल, हा एवढा भाग फक्त पीएसआय ला. बाकी बघा हे जे पद दिसत आहेत या सगळ्या पदांना तुम्हाला कुठल्याही परीक्षेला इंटरव्ह्यू नाहीये, नो इंटरव्ह्यू, डायरेक्ट सिलेक्शन. म्हणजे या पदांसाठी तुम्हाला 400 पैकी काय होणार आहे, डायरेक्ट इथं काय असणार आहे, सिलेक्शन असणार आहे. 400 पैकी डायरेक्ट काय लागणार, लिस्ट लागणार, हे लक्षात घ्या. पण या ठिकाणी फक्त हा जो पीएसआयचा भाग असेल हा इथं 440 मार्कांचा आहे. बाकी सगळ्या परीक्षेला तुम्हाला काय करायचंय, 400 पैकी डायरेक्टली कट ऑफ लागणार आहे. हा साधा सरळ भाग तुम्हाला कंबाईनचा मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही डाऊट आला तर तुम्ही मला आपल्या देवरे अकॅडमीच्या ऑफिसला येऊन किंवा मला आपल्या युट्यूबच्या चॅनलला मेसेज मध्ये तुम्हाला काही डाऊट विचारू शकतात. हा भाग झाला तुमचा कंबाईन बद्दल, ठीक आहे. आता पुढे जाऊया, आपण थोडस राज्यसेवेबद्दल बघूया. जसं बघा राज्यसेवक ग्रुप अँड AB, जसं तुम्ही बघितलं असेल राज्यसेवेची जी परीक्षा असते, ह्या परीक्षेला आपण काय नाव ठेवलं ऑलरेडी, अराजपत्रित. जसं कंबाईनचा भाग अराजपत्रित झाला, बरोबर, तसं राज्यसेवेची ही जी परीक्षा कशामध्ये येते, ही राजपत्रित मध्ये येत असते. राज्यसेवेचा जो ग्रुप आहे तो राजपत्रित मध्ये जातो आणि कंबाईनचा ग्रुप आहे तो अराजपत्रित मध्ये जातो, हे लक्षात ठेवा. आपण आधी कंबाईन बघितली, आता आपण काय बघतोय, राज्यसेवा, बरोबर. तर राज्यसेवेमध्ये बघा ग्रुप ए आणि ग्रुप बी, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा जसं तुम्हाला लक्षात येत असेल, जसं हा जो भाग आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी, आपण सुरुवात करत असताना कंबाईन केली, एंड करत असताना आपण राज्यसेवेने करणार, हे लक्षात घ्या, ठीक आहे. ग्रुप ए आणि राज्यसेवा प्री एक्झाम जसं बघितलं किती मार्काची असती, 400 मार्काची. याच्यात 2 सब्जेक्ट आहे, जीएस आणि सीसॅट. मग जीएस म्हणजे काय रे, जनरल स्टडीज, आणि सीसॅट म्हणजे काय रे, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. याला काय म्हणतो आपण, जनरल स्टडीज, आणि याला काय म्हणतो आपण, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. जसं मराठीमध्ये याला म्हणतो आपण सामान्य अध्ययन आणि याला म्हणतो कलचास्ती, बरोबर. मग जसं जीएस मध्ये तुम्ही विचार केला किंवा जीएस मध्ये काय काय सब्जेक्ट असतात, जसं जीएस मध्ये तुम्हाला हिस्ट्री येतं, जॉग्राफी येतं, पॉलिटी येतं, इकॉनॉमिक्स येतं, सायन्स येतं, पर्यावरण येतं, हे सगळे सब्जेक्ट जीएस मध्ये येतात. जसं सीसॅट मध्ये काय येतं, मग जसं तुम्हाला पॅसेज येतात, त्याच्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, मॅथ्स रिझनिंग येणार आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन मेकिंग येणार आहे. असाही सीसॅटचा पेपर हा राज्यसेवेने काय केलं, क्वालिफाईड केलेला आहे. 66.66 मार्क किती पैकी आले पाहिजे तुम्हाला इथं, 200 पैकी आले पाहिजे. आणि सगळा जो कट ऑफ लागतो हा कशावर लागत असतो, जीएस. ठीक आहे. पण याच्यामध्ये पद कुठले भरले जाणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत असणार आहे बघा, इकडे दिसत असतील. जसं याच्यामध्ये बघा, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, डेप्युटी सीओ, डीडीआर, सीओ, बीडीओ आणि एनटी. याच्यामध्ये हे जे पद आहेत हे सगळे येणारे कशामध्ये, ए मध्ये. आणि हा जो खालचा ग्रुप आहे हा कशामध्ये येतो, ग्रुप बी मध्ये येतो, म्हणजेच गॅजेटेड मध्ये. बरोबर. हे सगळे डीसी, डीवायएसपी, तहसीलदार जे महाराष्ट्राचे टॉप मोस्ट पद आहे हे कुठून भरले जातात, हे एमपीसी मधून, क्लास 1 मधून भरले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जसं आता आधी काय झालं, जसं तुम्हाला परत सांगितलं, राज्यसेवेच्या अंतर्गत फक्त हे टॉप लेवलचे पद भरले जात होते. पण जसं क्लास 1, क्लास 2 गॅजेटेड, जसं फॉरेस्ट एक्झाम होती, ऍग्रिकल्चरची होती किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस होत्या, या परीक्षा आधी सेपरेट होत होत्या. नंतर आयोगाने परत त्यांना एकत्र तयार केलं, गॅजेटेड सर्व्हिस असं नाव दिलं. परत आयोगाने यावर्षी काय केलं, सगळ्या परीक्षा उचलल्या आणि इथं राज्यसेवेत टाकून दिली. म्हणजेच काय, जसं फॉरेस्टची जे लोक तयारी करतात त्याच्यामध्ये मग तुमचा आरएफओ हे क्लास 2 गॅजेटेड आणि एसीएफ हे क्लास 1चं पद येतं आणि हे कशामध्ये येतं, क्लास 2 गॅजेटेड. जसं ऍग्रिकल्चर मध्ये बघितलं तुम्ही, ऍग्रिकल्चरचा विचार केला, जसं ऍग्रिकल्चरचा तालुका कृषी ऑफिसर आणि जिल्हा कृषी अधिकारी ज्यांचं कृषी झालेले त्यांच्यासाठी ऍग्रिकल्चर. जसं तुम्ही बघितलं पुढच्या ज्या परीक्षेचा विचार केला, जसं बघा एमईएस हा जो भाग तुम्हाला दिसत असेल, एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, याच्यामध्ये बघा जसं सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हा एक भाग आहे. जसं एफएसओ बद्दल तुम्ही बघितलं, एफएसओ मध्ये काय येतं, तुमचं टेक्निकल एक्झाम येतात आणि इंटरव्ह्यू येतो. फूड सेफ्टी ऑफिसर, अन्न प्रशासन अधिकारी, याच्यासाठी तुम्हाला बेसिक फार कमी स्टुडंट फॉर्म भरू शकतात एफएसओ साठी. तर एफएसओ मध्ये टेक्निकल एक्झाम 400 मार्काची इंटरव्ह्यू, या सगळ्या परीक्षांचा विचार केला, हा जो भाग तुम्हाला दिसतोय, या सगळ्यांचं जे प्रिलिमचं स्ट्रक्चर आहे किती मार्काचं आहे, 400. आणि मेनचं जे स्ट्रक्चर आहे ते पण किती मार्कांचं आहे, 400. आणि इंटरव्ह्यूचं जे स्ट्रक्चर आहे ते किती मार्काचं आहे तुमचं, सगळं 50. म्हणजे फायनल परीक्षा यांची किती मार्कांची, 450 मार्कांची. पण सगळ्यात महत्वाची शोकांतिका अशी आहे की यांची मेन्स ही सगळी रिटर्न फॉर्मॅट मध्ये होणार आहे. कशी होणार आहे, रिटर्न फॉर्मॅट मध्ये. आयोगाने जेव्हा मागं विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठं स्ट्राईक केलं, आयोगाला एमपीएससीनी राज्यसेवेची जी मेन्स होती 2023 आणि 24 साठी ती फक्त ऑब्जेक्टिव्ह ठेवलेली आहे, त्या पॅटर्न मध्ये ठेवली. पण ह्या परीक्षांमध्ये काही बदल केलेले नाही. बऱ्याच वेळेनंतर आपण याच्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी, पण आयोगाने याचं स्ट्रक्चर चेंज केलेलं नाहीये. ते कसं असणार आहे, मेन्स ही 400 मार्काची रिटर्न फॉर्मॅट मध्ये असणार आहे आणि इंटरव्ह्यू हा तुमचा 40 मार्काचा असणार आहे. असं या परीक्षेचं सगळं स्ट्रक्चर आहे. म्हणजे जे विद्यार्थी फॉरेस्टची तयारी करत असतील, आता बऱ्याच लोकांना वाटतं की मला फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जायचंय, तर त्याच्यासाठी बघा ही परीक्षा असते. प्रिलिम्स ही राज्यसेवा घेणार, मेन्स मात्र याची वेगळी होणार, हे लक्षात घ्या. जसं बरेच लोक म्हणतात सर एआरटीओ ची परीक्षा पण वेगळी होणार आहे, मेन्स नाही. एआरटीओ परीक्षा ही तुमची राज्यसेवा अंतर्गत कंडक्ट होणार आहे, हे लक्षात घ्या. बाकी ह्या ज्या परीक्षा, जसं जे विद्यार्थी ऍग्रिकल्चरची तयारी करत असतील, ज्या लोकांना ऍग्रिकल्चर साठी तयारी करत असतील तर त्यांना हे ऍग्रिकल्चरचा भाग आहे. आणि जे लोक एमईए ची तयारी करत असतील मग त्यांना सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हे डिपार्टमेंट पडतात. आणि जे लोक फक्त फूड सेफ्टी ऑफिसरची तयारी करत असतील त्यांच्यासाठी एफएसओचा भाग आहे. पण या सगळ्यांची प्रिलिम्स ही किती मार्काची आहे, 400. मेन्स किती मार्काची आहे, 400. इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे, 40. पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा कट ऑफ लागत असताना फॉरेस्टचा कट ऑफ वेगळा लागणार आहे, याचा कट ऑफ हा वेगळा लागणार, ऍग्रीचा वेगळा लागणार, एमईएचा वेगळा लागणार आणि एफएसओचा वेगळा लागणार. म्हणजे टोटल 1, 2, 3 आणि 4 कट ऑफ आधी राज्यसेवे ही लावणार आहे. म्हणजे आधी राज्यसेवेचा लागणार आहे, स्टेट सर्व्हिसचा, त्याच्यानंतर मग तुमचा फॉरेस्टचा लागेल, त्याच्यानंतर ऍग्रीचा लागेल, त्याच्यानंतर एमईएचा लागेल आणि त्याच्यानंतर एफएसओ लागेल. याच्यामध्ये तुमच्या जागेनुसार हा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे राज्यसेवा हे कट ऑफ सेपरेट लावणार, हे लक्षात घ्या. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला राज्यसेवेला चांगले मार्क्स असतील आणि समजा आता समजा स्वतः मी बीएससी ऍग्री झालेलो आहे, बरोबर, तर मी राज्यसेवा पण देऊ शकतोय, फॉरेस्ट पण देऊ शकतो आणि ऍग्री पण देऊ शकतो आणि एफएसओ पण देऊ शकतो. फक्त मी कुठं फॉर्म नाही भरू शकत या ठिकाणी, फक्त मी या एमएच्या ठिकाणी त्या फॉर्म नाही भरू शकत स्वतः मी. तर मला समजा मला 115 मार्क आहे जीएस ला, तर मी राज्यसेवेची पण तयारी करू शकतो, फॉरेस्टची पण करू शकतो, ऍग्रीची पण करू शकतो आणि एफएससीची पण करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे मला ऍट ए टाइम 4 मेन्स देता येणार आहे. किती, 4 मेन्स मी देऊ शकतो, 4 मुख्य परीक्षा मी देऊ शकतो, हे लक्षात घ्या. इथं लक्षात, कारण माझा स्कोर 115 जीएस आहे, मी राज्यसेवा परीक्षा पास करू शकतो, तर बाकीच्या पण मी पास होणारच, हे लक्षात घ्या. म्हणून जे विद्यार्थी फॉरेस्ट, ऍग्री किंवा एफएसओ किंवा एमई ची तयारी करत असतील त्यांनी आधी राज्यसेवा टार्गेट करा, राज्यसेवा प्री एक्झाम टार्गेट करा. तुम्ही राज्यसेवा प्री एक्झाम क्रॅक करत असणार तरच इकडची मेनची तयारी सुरू करा.
हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात आयोगाला म्हणायचं असं आहे की तुम्ही आधी आमची एक्झाम प्रिपेअर करा प्रिलिम्स, त्याच्यानंतर मेन्सला तुम्ही तुमचं टेक्निकल करा. हे लक्षात घ्या. तर हे झालं तुमचं बेसिकली हा जो भाग होता हा. मी इकडे तुम्हाला काही डाऊट असेल याच्यावर तुम्ही क्वेश्चन विचारणार इथे लक्षात. मग हा तुमचा जीएस जनरल स्टडीज अँड सीसॅट सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. मग राज्यसेवा मेन्स एक्झाम जी बघा टोटली आता ओल्ड पॅटर्न मध्ये 800 मार्काची. मग जीएस 1 ते 4 हे 600 मार्काचा भाग असतो. हा पूर्ण तुम्हाला एमसीक्यू फॉर्मॅट मस्त, याला आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असं म्हणतो. आणि त्याच्यात मराठी आणि इंग्लिश हे तुम्हाला 200 मार्कामध्ये, जसं ऑब्जेक्टिव्ह 100 आणि सब्जेक्टिव्ह 100. जसं मराठीमध्ये तुम्हाला 50 मार्काचा रायटिंग येईल, 50 मार्काचा मराठी ग्रामर असणार आहे. सेम इंग्लिशमध्ये पण तेच असणार आहे. आणि याच्यामध्ये बघा जो इंटरव्ह्यू आहे तो किती मार्काचा आहे, 100 मार्काचा आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, प्रिलियम मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलियम किती मार्काची आहे, 400. मेन्स किती मार्काची, 800. इंटरव्ह्यू किती मार्काचा, 100. प्रिलियमचे मार्क्स पकडते, फायनल परीक्षेचा कट ऑफ किती लागतो, हा 900 पैकी लागतो. हे लक्षात घ्या. म्हणजे राज्यसेवेचा जो फायनल कट ऑफ आहे हा 900 पैकी लागतो. येतं लक्षात. ज्या ओल्ड पॅटर्न नुसार विचार केला तर किती पैकी लागतो, हा 900 पैकी लागतो. येतं लक्षात तुम्हाला. तर या परीक्षेमध्ये बघा जसं तुम्हाला मी बऱ्यापैकी ह्या परीक्षेमध्ये राज्यसेवेचा जो भाग आहे, राज्यसेवेचा जो प्री एक्झामचा भाग आहे किंवा जो नवीन पॅटर्न आलेला आहे, नवीन पॅटर्न मध्ये राज्यसेवा स्टेट सर्व्हिसेस मध्ये कुठल्या एक्झाम इन्क्लूड झाल्या, परत एकदा सांगतो, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, एमएस डिपार्टमेंट आणि एफएसओ डिपार्टमेंट, या चारही एक्झामचे हे चारही ज्या परीक्षा आहेत या उचलल्या आणि मी राज्यसेवेमध्ये टाकलेल्या आहेत. हे समजून घ्या. म्हणजे हा जो भाग तुम्हाला दिसतो इथं, ही परीक्षा इकडे आली, ही पण इकडे आली, ही इकडे आली आणि ही पण परीक्षा इकडे गेली. म्हणजे यांची प्रिलिम्स ही सगळ्यांची एकच होईल, कट ऑफ मात्र वेगवेगळे लागणार आहेत. एआरटीओ ही जी परीक्षा आहे ती ऑलरेडी राज्यसेवेमध्येच आहे, तिचा वेगळा कट ऑफ लागणार नाही. जो राज्यसेवेचा 115 कट ऑफ लागेल तोच एआरटीओचा पण असणार. पण फॉरेस्टचा कट ऑफ हा वेगळा असू शकतो, ऍग्रीचा वेगळा असू शकतो, एमएचा वेगळा असू शकतो किंवा एफएसओचा वेगळा असू शकतो. हे लक्षात घ्या. सगळ्यात कमी कट ऑफ कुठला लागणार आहे सांगा बरं, तो एफएसओचा लागणार आहे. 85 ते 80 पर्यंत एफएसओचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर बघा पुढचा लागेल एमईएस, नंतर ऍग्री, नंतर फॉरेस्ट. नंतर मग सगळ्यात जास्त कट ऑफला राज्यसेवेचा असणार आहे. कारण राज्यसेवेला ज्याचं ग्रॅज्युएशन आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. इथं लक्षात तुम्हाला, जसं तुम्हाला मी उदाहरण दिले मग इथं वेगवेगळे स्टुडंट फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर राज्यसेवा मेन्सचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं. राज्यसेवा मेन्स एक्झाम ही 800 मार्काची. जसं जीएसओ मध्ये तुम्हाला काय काय असणार आहे, मग पेपर 1 हिस्ट्री, जॉग्राफी, ऍग्रिकल्चर 150 मार्काचा पेपर, एका क्वेश्चनला 1 मार्क, 150 मार्क्स. पेपरला टायमिंग 2 तास, एमसीक्यू पॅटर्न. तसं पेपर 2 मध्ये काय असणार तुम्हाला, पॉलिटी आणि पॉलिटीचे ऍक्ट्स, बिअर ऍक्ट्स तुम्हाला करायचे. तसं पेपर 3 मध्ये तुम्हाला एचआर आणि एचआरडी करायचे. आणि पेपर 4 थोडासा लेंदी, जसं याच्यामध्ये तुम्हाला सायन्स टेक आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर बायोटेक आहे, चालू घडामोडी आहे, कम्प्युटर आहे, हा सगळ्या गोष्टींचा भाग तुम्हाला पेपर 4 मध्ये करायचा आहे. ठीक आहे. असे 150 4 पेपर होतात, 600 मार्क्सचा भाग आहे. आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर असं 50-50 आणि 50 मार्क्सला एसे रायटिंग, ट्रान्सलेशन आणि प्रिसाइज असं मराठी इंग्लिशचा टोटल 50-50 मिळून 200 मार्काचा तो भाग तयार होतो. 600 प्लस 200 800 मार्काची मेन्स होते ओल्ड पॅटर्न नुसार. आणि त्याच्यात 100 मार्काचा हा काय होतो तुमचा इंटरव्ह्यू ऍड होतो. अशी टोटल फायनल परीक्षा तुमची किती मार्काची होते, 900 पैकी तुमचा काय होतं फायनल कट ऑफ लागत असतो. हे लक्षात घ्या. हे झालं तुमचं राज्यसेवा ग्रुप ए आणि ग्रुप बी बद्दल शेड्यूल मी तुम्हाला सांगितण्याचा इथं प्रयत्न केले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं देवरे अकॅडमी हे जे युनिट आहे याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल की जे व्हिडिओ आपण बनवलेले आहे याच्यात काही डाऊट असेल तुम्ही माझ्या या 94 हा जो नंबर तुम्हाला दिसत असेल या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा काही डाऊट असेल तर आपलं मेन ऑफिस जे नाशिकमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती एमजी रोड डेरिडॉन आईस्क्रीमच्या मागं आपलं बेसमेंटला देवरे अकॅडमीचं युनिट. किंवा तुम्हाला काही डाऊट आला तर 9423383069 या नंबरला तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि बघा आपल्याकडे आपण जे क्लासेस घेत असतो बेसिकली आपण आपल्याकडे येणारा जो भाग आहे एमपीसी मध्ये त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पहिला भाग हा कुठला येतो, राज्यसेवा हा युनिटचा भाग येतो. आणि दुसरा भाग जो येतो तो कंबाईन. जसं याच्यामध्ये तुम्हाला हा क्लास 1 आणि इथे येणारा पास क्लास 2 गॅझेटेड आणि इकडे येणारा हा जो भाग आहे क्लास 2 नॉन गॅझेटेड आणि इकडे येणारा जो भाग आहे हा क्लास 3. या परीक्षांची परिपूर्ण तयारी करण्याचं एकमेव सेंटर म्हणजे काय, देवरे अकॅडमी. हे लक्षात घ्या. एक्झाम वाईज सोमवार ते शुक्रवार जे शिकवतो त्याच्या सिनियरिटी टेस्ट होणार आणि एक्झाम वाईज तुम्हाला जो सिलेबस आहे त्या पद्धतीत शिकवणारे एकमेव ठिकाण म्हणजे काय, देवरे अकॅडमी नाशिक.
आणि काही असेल तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता. जसं येणाऱ्या काही परीक्षा आहेत याच्या रिक्रुटमेंट नुसार सरळ सेवा भरती, तलाठी, ग्रामसेवक त्याची पण तयारी आपण कुठल्या माध्यमातून करून घेत असतो, त्या परीक्षेचं नाव काय, तर सरळ सेवा एक्झाम. त्याची पण तयारी आपण त्याच्या पण बॅचेस आपल्या वेगवेगळ्या चालत असतात. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा. थँक्यू व्हेरी मच.